दही पकोडेसाठी लागणारे साहित्य: 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेले आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, दही आहे, कोथिंबीर आहे, राई जिरा आहे, बेसन आहे. आता आपण पकोड्याची तयारी करून घेऊया. 2 कांदे कापून घेते. आता आपण कांदे टाकून घेऊया. आपण आता त्यात लसूण जिरं टाकून घेऊया. चवीपुरते मीठ टाकूया. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. त्यात थोडी हळद ॲड करूया. आता आपण पकोड्याचं मिश्रण तयार करून घेऊया. आता आपण याच्यात थोडं पाणी ॲड करूया आणि मिश्रण तयार करून घेऊया. हे आता आपलं पकोड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण याला 5 मिनिटासाठी साईडला ठेवूया. कढईवर ठेवून घेऊया. आता आपण गॅस चालू करून घेतलेला आहे. आपण आता त्याच्यात तेल टाकून घेऊ. आता आपण हाय फ्लेमवर तेल गरम करून घेऊया. आता आपण बघू शकता, ते टाकून बघूया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण पकोडे बनवून घेऊया. आता आपले हे पकोडे टाकून झालेले आहेत. तोपर्यंत आपण कढीची तयारी करून घेऊया. इथे कढीसाठी लागणारे साहित्य घेतलेले आहेत. आता लसूण मिरची वाटून घेऊया. आता हे आपलं लसूण मिरची वाटून झालेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये दही घेणार आहोत. आता आपण दही घेतलेलं आहे. हे आपण बघू शकता, अशा प्रकारे पकोडे तयार झालेले आहेत. आता आपण हे पकोडे काढून घेऊया. आपण बघू शकता कसे क्रिस्पी आणि लालसर मस्त गोल्डन कलरचे पकोडे झालेले आहेत. छान असे खमंग वास येतोय. आपण आता याच्यात बेसन ॲड करून घेऊया. त्यानंतर आपण यात लसूण मिरची ॲड करून आता आपण याला छान असं फेटून घेऊया. हे आपलं दही आणि मिक्स करून झालेलं आहे बेटर कढीसाठी. आणि ही छानपैकी भजी पण बनवून झालेली आहे. आता आपण देऊया कढीला तडका. त्यासाठी कढीपत्ता टाकूया अगोदर. त्यानंतर लागणारा राई जिरा टाकूया. त्यात आपण आता थोडी हळद ॲड करूया. जिरा राई फ्राय झालेला आहे मस्त. आता आपण यात मिश्रण ॲड करू. आता आपली अशी छानपैकी कढी तयार झाली. रंग तर खूप छान दिसतोय, तसंच सुगंधही खूप छान येतोय. चला आता आपली कढी बनवून तयार आहे. आपण आता त्याच्यात
पकोडे टाकून घेऊया. वरतून आता सजावटीसाठी थोडी कोथिंबीर कापून टाकू. ही आता आपली कोथिंबीर चिरून झालेली आहे. आता आपण ही वरतून थोडी थोडी अशी पसरून टाकूया. खूप छान आपली कढी बनवून रेडी आहे.